नमस्कार मित्रांनो, आज आपण बाकीचे राहिलेले सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे dx अपॉन एक्स इन ब्रॅकेट 9 प्लस लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. तर आता या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, या प्रॉब्लेम मध्ये बघा मित्रांनो, थोडं हटके आलेलं, काहीतरी वेगळी ट्विस्ट आलेलं आहे. हटके आलेलं आहे. हटके कसं आलेलं आहे, लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पुट केलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला आहे. आपण जर लॉग एक्स ला पुट केलं, समज हे हटके, ह्याला जर पुट केलं तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला आहे. साधं एक्स येण्याच्या ऐवजी टी येण्याच्या ऐवजी इथं काय आलेलं आहे, लॉग एक्स आलेलं आहे. आणि जर त्याला आपण पुट केलं, कारण की प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही असा, त्याला जर आपण पुट केलं तर काय होईल, त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्सचा 1/x आपल्याकडे आहे. मग काय करायचं, पुट करायचं. आपल्याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करायचा आहे. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. हे लिहायचं तुम्ही. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x. टी चा डेरिव्हेटिव्ह काय, dt बाय dx बाय एक्स ची जागा कोण घेईल, dt. याची कोण घेईल, 9 प्लस टी स्क्वेअर. 9 प्लस टी स्क्वेअर याची जागा कोण घेईल, 9 प्लस टी स्क्वेअर. तर आता काय करायचं सांगा मित्रांनो. बघा मित्रांनो, कसं सोडवायचं याला. हे पहा, इथे एक्स स्क्वेअर आहे, वरी व्हेरिएबल नाहीये. मी तुम्हाला याच्या आधी याचे फॉर्म्युले शिकवले. तर मग काय करणार, dt अपॉन, याला 9 ला 3 स्क्वेअर लिहू शकतो, 3 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर बाय युझिंग फॉर्म्युला 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, किंवा ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एकच आहे. 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस, तर 1 बाय ए म्हणजे 1 बाय 3 टॅन इनवर्स टी बाय 3 प्लस सी. टी किती आहे, टी काय आपलं लॉग एक्स बाय 3 प्लस छापिंग व्हेरी केअरफुल. बघा मित्रांनो, दुसरा प्रॉब्लेम त्याच्यासारखाच एक प्रॉब्लेम घेतो. dx अपॉन 25 प्लस लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर इंटू एक्स. बघा मित्रांनो, तुम्ही काय करायचं माहिती का, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर 25च्या जागी 36 टाकायचं, 4 टाकायचं, 49 टाकायचं, प्रॅक्टिस होती प्रॉब्लेम. समजलं का, वेगवेगळं टाकलं तर वेगवेगळ्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस होती. तर आता बघा, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, लॉग एक्स इज इक्वल टू काय करायचं, पुट टी. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय एक्स. टीचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx, dx बाय एक्स ची व्हॅल्यू जागा कोण घेईल, dt. याची जागा dt, याची 25 प्लस टी स्क्वेअर. मग याला कसं लिहू शकता तुम्ही, dt अपॉन 25 प्लस 25 ला काय लिहू शकता, 5 चा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आता लिहून दिला मी, डबल येत नाही. 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. व्हॉट इज द टी, लॉग एक्स प्लस सी. तुम्ही काय करायचं, याच्या जागी 49 करायचं होमवर्क. dx अपॉन एक्स इन ब्रॅकेट 49 प्लस लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर, dx अपॉन, आवाज नको, dx अपॉन लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर प्लस 4 dx अपॉन एक्स इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर प्लस 36. असे प्रॉब्लेम सोडवायचे, लक्षात हो. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स इन ब्रॅकेट 25 मायनस लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. नाउ सी हियर फ्रेंड्स, अगेन हटके, पुट log x is equal to t. What is it of log x, dt by
डीएक्स डीएक्स ला बेगिंग वरी डीएक्स बाय एक्स ची जागा कोण घेईल dt 25 मायनस टी स्क्वेअर हा dt अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस तर फॉर्म्युला कोणता वापरायचा माहिती का मित्रांनो 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय लिहून दिलेला आहे 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी लक्षात इकडे बघा मग इथं फॉर्म्युला वापरायचा 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायच्या इथं बघा 1/10 1/10 1/10 1/10 log of mod of 5 plus log x upon 5 minus log x प्लस सी या फॉर्म्युल्यात हे प्रॉब्लेम करायचे लक्षात हा याच्यात पण तुम्हाला मी होमवर्क देतो मित्रांनो तर होमवर्क हे पहा हे प्रॉब्लेम आता जास्त पुस्तकात नाही असे तुम्हाला किती काय प्रॉब्लेम बनवता येते तसंच बनवत बसलो आपण टाइमपास होते तर मग मी काही होमवर्क देतो हा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स इन ब्रॅकेट 16 मायनस तो 9 प्लस वाला आलेला आहे परीक्षेला पण प्रत्येकच येईल आपलं तसाच येईन असं काही नसतं हे प्रॉब्लेम तुमचे कम्प्लीट पाहिजे नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इन ब्रॅकेट लॉग ऑफ x चा होल स्क्वेअर मायनस 36 बघा मित्रांनो पुट log x is equal to t what is the rate of log x 1 by x dt by dx dx by x ची जागा कोण घेईल dt एक सिक्युरिटी म्हणून डिफरन्शियल एक्स ऑन बोथ साइड लिहून टाकायचं लगेच नंतर इथं dt आणि इथं काय टी टी स्क्वेअर मायनस 36 टी स्क्वेअर मायनस 36 ला घालू शकता तुम्ही dt अपॉन टी स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर मग इथं पुन्हा वेगळा फॉर्म्युला आहे मित्रांनो 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स 1/2a log of mod of x plus a upon x minus a sorry x minus a upon x plus a plus c तर मग 1/2a log of mod of t minus 6 upon t plus 6 plus c what is the t log x असे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सोडवा होमवर्क आणि कमेंट मध्ये उत्तर द्या dx अपॉन x इन ब्रॅकेट लॉग ऑफ x चा होल स्क्वेअर मायनस 36 dx अपॉन x लॉग ऑफ x चा होल स्क्वेअर मायनस 49